पण त्याचं मन अंतकरण किती मोठं आणि महान विशाल आहे. तोच खरा महान आहे. त्याच्यापासून आपण काहीतरी शिकलं पाहिजे. लहान असून सुद्धा एवढं मोठं त्यानं आपल्याला मार्गदर्शन करून गेला. थोड्या वेळात, थोड्या लाईन मध्ये आपण काय बघतो, काय करतो, किती महत्व कुणाला कसं देतोय बघा. आईला महत्व दे असं नाही, पण त्याचे विचार बघा किती महान आहे. तो माझ्यापासून दूर होता तेवढा त्याला किती यातना झाल्या. तो त्या कवितेतून सादर केलेला आहे त्याने. त्याचे लेख पण किती भारी भारी आहेत. ज्योतीला उस्मानाबादचा कॉल आला. त्यावेळेला तिथला राजीनामा देऊन इथं आली. त्यावेळेला तो एकटाच तिथं राहिला. त्यावेळेला त्याचं जे मनस्थिती झाली होती त्याच्याविषयी त्यानं बऱ्याच कविता आहेत त्याच्या, त्यापैकी 2 कविता तुमच्याकडे पाठवत आहे. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आत्म्यात ईश्वराचा साक्षात्कार म्हणजेच आई. आई तू एक झाड, आई तू एक झाड, मायेचा गारवा देणार, मायाचा गारवा देणार, स्वतः अंगावर ऊन झेलून मला सावलीत ठेवणार, स्वतः अंगावर ऊन झेलून मला सावलीत ठेवणार. आई आई तुझं प्रेम पाहू, आई तुझं प्रेम पाहू मला विशाल सागरात बुडतं. तळ सापडत नाही सागराचा, तळ सापडत नाही सागराचा. तेव्हा तुलाच पाहत बसतो, तेव्हा तुलाच पाहत बसतो. आई आई फांदी सोबत वाऱ्यानं घरट्यालाही झुलावलं, फांदी सोबत वाऱ्यानं घरट्यालाही झुलावलं. पिलासोबत आईचं भोळं मन ढासळलं, आई. हे पहा, परमेश्वरानं आपलं अस्तित्व दाखवण्यासाठीच आईची निर्मिती केलेली आहे. जगातल्या सर्व आईसाठी आहे हे, माझ्या एकटीसाठी नाही. दुसरी कविता. खूप कवींनी कविता केल्या. तुझ्यावर आई ब्रह्मालाही तुझ्यासारखं प्रेम करता आलं नाही. आई मातृत्वाच्या छायेत तुझ्या कोणालाच कमी पडत नाही. खूप दूर आहे तुझ्यापासून, रडायला आकाशही पुरत नाही. आई एकच आशा आहे आई, ही कविता वाचून घे. तुझ्या मंगलमय वाणीतून मला मंगलमय आशीर्वाद दे. आई म्हणूनची कविता. आई जवळ असताना तुझी किंमत कधीच कळाली नाही. मातृत्वाच्या छायेत तू माझ्यावर कधीच रागवली नाही, कडाडली नाही. माझी आई कशी आहे इथं कुणाला सांगायला येत नाही. तुझ्यापासून दूर आहे मी, रडायला आकाशही पुरत नाही. आई कुणाला तसं मनातून मी आई म्हणत नसतो. तुझ्या आठवणी काढून मी एकटाच रडत असतो. आई खूप कवींनी कविता केल्यात. तुझ्यावर आई ब्रह्मालाही तुझ्यासारखं प्रेम करता आलं नाही. आई मातृत्वाच्या छायेत तुझ्या कोणालाच कमी पडत नाही. खूप दूर आहे तुझ्यापासून, रडायला आकाशही पुरत नाही. आई एकच आशा आहे आई, ही कविता वाचून घे. तुझ्या मंगलमय वाणीतून
मला मंगलमय आशीर्वाद दे आई. म्हणून शब्दही अपुरे ज्याचे वर्णन करण्यास. खरंच तो एक राजहंस, सगळ्यात वेगळा, सगळ्यात चांगला, माझा योगी दादा. नीलवर्णी आकाशात जसे चमकतात चांदणे, माझ्या योगी दादाच्या हाती शोभे मातीचे गोंदणे. माझ्या योगी दादाच्या हाती शोभे मातीचे गोंदणे. हॅपी बर्थडे योगेश. खरंच मूर्ती लहान आणि कीर्ती महान जे म्हणतात ना, ते बरोबर आहे बाळा. नाही तुला जास्त लहानपणीचं सगळं आठवतं, पण मधल्या 10 वर्षासाठी मला माफ कर बाबा. परमेश्वर तुला शांती देऊ आणि चांगला जन्म तुला मिळू. योगेश तुझ्या खूप आठवणी लक्षात येतात रे, पण त्यातली कुठली काय सांगू आणि काय सुचत नाही बाळा. एक आवर्जून सांगा वाटतं पोरींच्या पुढे. तुला केव्हा कधी फोन करू दे. येण्याचा जो वेळ आहे 2 तास असू दे, 2.5 तास, जे काय लागायचं उस्मानाबादून, त्याबरोबर 2.5 तासाच्या वेळेत तर येऊन चौकटीला हात देऊन, आकी ते मला कायम आठवतं की चौकटीत येऊन लगेच आवाज दिलेला. तू कसा यायचा, काय यायचा कुणास ठाऊक, काय तुला पंख देवाने दिले होते. आणि आजही तेव्हा तरी देह होता बाळा, देहाने तू यायचा. पण आजही तू किती अडचण पडू दे, दुःखात असू दे, सुखात असू दे, तुझी आठवण काढली. तू कुठल्या ना कुठल्या परिस्थितीमध्ये कुणाच्या ना कुणाच्या रूपाने तू मदत पाठवतोस बाळा. हा खूपदा अनुभव आलेला आहे आणि खरंच तू एंजलच झालेला आहे असं मला तर आतून वाटतं, अंतःकरणातून. खूप काय आठवणी आहे, नाही कधी बोलता सांगता येत, पण तू सगळं जाणतोस. हॅपी बर्थडे. गॉड ब्लेस. जगात सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण, कारण ही विसरता येत नाही आणि त्या व्यक्तीला परतही आणता येणार नाही. ओझे दिसते कारण ते लादलेले असते, परंतु जबाबदारी दिसते ती स्वीकारलेली असते. ह्याप्रमाणे खरंच योगेश त्याच्या आठवणी सांगाव्या तेवढ्या कमीच आहेत. योगेशचं बालपण, योगेशचं तरुणपण जे माझ्या सोबत त्यांनी घालवलेले काही दिवस आहेत, ते जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे. त्याची जीवन जगण्याची शैली, त्याची जीवन जगण्याची पद्धत खूप वेगळी. आणि सगळ्यांना तो बघत असताना असं त्याला वाटायचं की मी खूप काही करणार आणि खूप काही करण्यासाठी देवाने मला पृथ्वीवर पाठवलेलं आहे. प्रत्येकाचं आयुष्य हे फक्त जन्माला येणे आणि मरून जाणे यातच नाही, तर काहीतरी करणे हे त्याला जीवनाचं त्याच्या एक सार वाटायचं. आणि खरंच ज्या वेळेस मी योगेशसोबत राहिले, ज्या वेळेस योगेशच्या सहवासात मी आले, त्या वेळेला योगेचा जो सहवास मला लाभला, त्याच्यामध्ये त्याचे अनेक रूपं मी पाहिले. ज्यावेळेस ते सर्व्हिसला लागला, त्या काळामध्ये त्याला खूप आनंद झाला होता की मला माझ्या आवडीचं एक जॉब मिळाला. कारण त्याचा स्वभाव कसा बोलका, निर्भीडपणे आपले मत मांडणारा, सेवाभावी वृत्ती, आपल्यापेक्षा वडीलधाऱ्यांचा मान सन्मान करणारा, 10 बहिणीतला लाडका असा एकुलता एक भाऊ. त्यामुळं हळवाही तितकाच होता तो. त्याचा एक त्याने मला एपिसोडला प्रसंग सांगितला होता. ज्यावेळेस तो ग्रामसेवक म्हणून तुळजापूरमध्ये गेला, त्यावेळेस एक मध्यम वयाची महिला आणि एक मुलगी त्याच्यासोबत होती. आणि ती त्या तुळजापूरच्या ऑफिसमध्ये योगेश रुजू होऊन मला वाटतं 2 ते 3 दिवस झाले असतील. त्यावेळेस तो आला आणि ती मुलगी आणि ती आजी खूप असं टेन्शनमध्ये बसलेली होती
आता योगेश 10 बहिणीतला भाऊ असल्यामुळं त्याला असं वाटलं की का बरं ही आजी इकडे आली, का ही ताई इथं बसली, आणि तो कुणालाही वयानुसार ताई, माई, अक्का, मावशी, आजी अशा शब्दाने उच्चारायचा. प्रत्येक स्त्री हॅपी बर्थडे योगेश मामा. हॅपी बर्थडे योगेश मामा. हॅपी बर्थडे योगेश. देवाचे खूप धन्यवाद, त्यानं तुझ्यासारखा भाऊ आणि मामा आम्हाला दिला. योगेश, ह्या जन्मामध्ये तू आमचा भाऊ झाला आहेस, ह्याचा खूप आम्हाला आनंद होतो आहे आणि खूप अभिमान आहे. तू एक खूप आयडियल असा मुलगा होतास, मामा होतास. तू सगळ्यांना त्याला खूप न्याय दिलास. बाळा, तू जिथं असशील तिथं देव तुझ्या आत्म्याला शांती देव, तुला सद्गती देव. तुला आणखी एखादा जन्म कोणा मिळाला असेल तर तिथं तू खूप सुखानं, आनंदानं आणि जगातले सगळे सुख तुला मिळू देत. धन्यवाद प्रभू, धन्यवाद, धन्यवाद. हॅपी बर्थडे योगेश. वी मिस यू लॉट. कारण आपल्या मुलांना सांभाळणं, त्यांचं संगोपन करणं, त्यांना पालनपोषण करणं हे आईवडील करतात. पण सगळ्यात धाकटा भाऊ, सगळ्यात लहान आपल्या भावंडासाठी आजही त्याची भाकरी मिळवून देण्यासाठी तो कारणीभूत होतो. त्याचं ह्या जगात नसणं त्याच्या भावंडासाठी या जगात जगण्यासाठीचं जीवनदान ठरतं. ही एवढी अलौकिक किमया, अलौकिक त्याग किंवा एवढं मोठं काम कोण करू शकतं? हा केवळ एक स्वर्गदूत करू शकतो. माणसाचं हे कामच नाही. त्यामुळे योगेश आहे, तो अजूनही आपल्यासोबत आहे आणि म्हणूनच त्याचा वाढदिवस आपण साजरा करतो आहे. या दिवसाला सुद्धा तो आपल्यासोबत आहे. आज ज्यांनी ज्यांनी त्याच्याबद्दल त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, तो ते ऐकतोय आणि त्याला खरंच त्याचं ते हसतानाचं हलणारं पोट, त्याच्या त्या मिशा, त्याची ती स्माईल, त्याचं ते सावळं रूप सगळं असं तेजस्वी होत असेल. त्याच्यासाठी हे एक गाणं. योगेश 8वीला असताना मी योगेशसाठी एक कविता लिहिली होती त्याच्या बड्डेच्या दिवशी. त्याला ती खूप आवडली होती. माझा योगी दादा. पौर्णिमेचा चंद्र होतो, अमावस्येच्या होतो तारका. पौर्णिमेचा चंद्र होतो, अमावस्येच्या होतो तारका. वेळ आली कसलीही जरी तू हो लखलखता दिवा. वेळ आली कसलीही जरी तू हो लखलखता दिवा. प्रकाश दे साऱ्यांनाच तू, प्रकाश दे साऱ्यांनाच तू, दुजा भाव नको करू. दैदिप्यमान सूर्य होऊनी आकाशात चमकत राहा. दैदिप्यमान सूर्य होऊनी आकाशात चमकत राहा. उधळून दे प्रकाश सारा, उजळून टाक चराचर सृष्टी. उधळून दे प्रकाश सारा, उजळून टाक चराचर सृष्टी. तू हो साऱ्यांचा सखा सोबती, कर सर्वांची मैत्री गट्टी. तू हो सगळ्यांचा सखा सोबती, कर सर्वांशी मैत्री गट्टी. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर योगेश मामा. हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू. मे गॉड ब्लेस यू. हॅपी बर्थडे टू यू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Yogesh Mama. Happy birthday to you. योगेश मामा, मी तुला गोल्ड मेडल गिफ्ट आणणार आहे. तू मला आशीर्वाद दे. मी तुला ते गिफ्ट घेऊन येईल. लव यू लॉट. ऑलवेज कीप ब्लेसिंग. बाय. बाय. पहिल्यांदा तर मी सर्वप्रथम देवाला धन्यवाद देईल की त्यांनी योगेश मामासारखा मामा आमच्यासाठी आमच्यामध्ये दिलात. आणि तो असा एकमेव मामा आहे की त्यांनी कुठल्याही म्हणजे भाचे म्हणू, बहिणी म्हणू किंवा आई म्हणू, कधीच प्रेमामध्ये कधी कुणाला असं कमी प्रेम किंवा भेदभाव असा कुणाच्यात केलं नाही आहे. मला अजूनसुद्धा आठवतं. तर मी तशीच एक आठवण सांगेल, छोटीशीच आहे.
की त्याचा बड्डेसाठी आपण बोलतो तर तसंच त्याचा बड्डे होता. त्या बड्डेसाठी फक्त 1 दिवसाचा अवधी होता. तर आम्ही तेव्हा त्या बड्डेसाठी गेलो होतो. दिवाळीची सुट्टी होती, सगळेजण गेलो होतो. आणि असं झालं की आम्हाला वाटलं की नाही का बड्डे, तेव्हा आम्ही सगळे लहान होतो आणि बड्डे केक म्हटलं की सगळ्यांनाच तेव्हा असं वाटायचं की नाही का लगेचच बड्डे व्हावा, लगेचच केक असावा खायला. कारण तेव्हा आम्ही सगळे लहान होतो, आम्हाला एवढं काही कळत नव्हतं. जसं की आत्ता कळतं की बड्डेच्या दिवशी बड्डे केला पाहिजे. पण तेव्हा आम्ही सगळे लहान असल्यामुळं एवढी काही समजूत नव्हती आमच्यात. पण तरीसुद्धा आम्ही हट्ट केला योगेश मामासोबत नाही का. आणि दिवाळी सुट्टी आली की आम्ही पहिल्यांदा योगेश मामाचा फोन यायचा सगळ्यांना की अरे किती दिवस तुमची अजून शाळा आहे, झाली का परीक्षा झाली का, कधी निघणार आहे तुम्ही सगळे, सगळ्यांना फोन यायचा. आणि तेव्हा आम्ही सगळेजण मग फोन आला की सगळेजण, परीक्षा झाली नाही की आम्ही त्याच्या अगोदरच आम्हाला तो आनंद असायचा की एक्साइटमेंट असायची की कधी आम्ही एकदा उस्मानाबादला जाऊ, कधी एकदा मामाला भेटू, कधी परत मज्जा करू. ते आम्ही सगळे पहिले प्लॅन करूनच ठेवायचो. आणि ती परीक्षा असायची खरी, त्या अभ्यास पण असो त्यासाठी, पण त्या अभ्यासाचं टेन्शनच नसायचं. कारण एक उत्सुकता असायची की परीक्षा संपली की आपण सगळेजण उस्मानाबादला जाणार, परत भेटणार, परत मज्जा करणार, परत धमाल करणार. ते पहिलं आठवायचं, डोळ्यासमोर यायचं. तर असंच असायचं की आम्ही ज्यावेळी पण जायचो सगळेजण मिळून खूप धमाल वगैरे नेहमीच व्हायची. भांडण तंटे तर कधी झालेच. ज्यावेळेस सुट्टी संपत यायची आणि नेमका योगेशमाचा बड्डे असायचा, मग एक जण कधी आणि ज्यावेळेस आम्ही जायचं एक जण ठरायचं, तेव्हा योगेश मामाला खूप असं वाईट वाटायचं की आता बाबा जे काही लेकरं आले होते, घर भरलं होतं सगळ्यांनी, जी काही दंगामस्ती झाली, परत घर शांत होणार, परत माझं ऑफिस सुरू होणार, परत सगळ्या गोष्टी होणार. मग त्याला पण वाईट वाटायचं, त्या चेहऱ्यावरून दिसून यायचं की आता एक जण जाणार, कधी ना कधी सगळे एक कमी व्हायला लागले की त्याचं पण थोडंसं चेहरा वगैरे असं लगेच वाटायचं त्याच्याहून की त्याला वाईट वाटते किंवा काही. पण मला आठवते शेवटचं जे काही काळ शेवटचा तो होता आपल्याबरोबर. तर त्यावेळेस असं झालं होतं की दिवाळी सुट्टीला आम्ही सगळेजण एकत्र जमलो आणि त्याचा बड्डे होता. तर काही जण असे एक करून जसे जायला लागले ना, तो त्यांनी काय केलं त्यावेळेस की समजा आज पुष्पांठी जाणार होती तर लगेचच केक आणला त्यांनी बड्डेच्या अगोदरच, 2-3 दिवसा अगोदर जो जाईल त्याच दिवशी लगेच त्यांनी केक आणला आणि बड्डे केला त्या दिवशी. जो छोटा असेल त्यातला, आता सोनू छोकू म्हणले तर छोकूचं नाव आणि केक कापला. त्यानंतर मग अक्षयदादा विशू बोलले की मग विशूचं नाव केक कापला. व्यंकटेश सोनी बोलले तर व्यंकूचं नाव केक कापला. दिदी आणि आम्ही जायचं वेळ आलं तर माझं नाव टाकलं आणि केक कापला. त्यांनी जायच्या काळामध्ये असं केलं होतं त्यांनी. आणि तेव्हा आम्हाला केक आणि बड्डे त्याची असं एक उत्सुकताच होती जसं की लहान मुलांमध्ये असती. तर त्यांनी असं नाही बोललं की नाही माझ्या बड्डे वेळेसच करू, आणि असं कधीच केलं नाही त्यांनी. उलट त्यांनी त्यावेळेस जे शेवटचं काळ होतं त्याचं त्यावेळेस त्यांनी आमच्या प्रत्येकाच्या नावाचे केक त्यांनी हे केले, त्याच्या बड्डेच्या अगोदर कापले आणि आम्ही गेलो. म्हणजे असं नको व्हायला की आम्ही गेलो त्याचा बड्डे करता आम्हाला आला नाही असं, म्हणजे वाईट वाटू नये त्याच्या भाच्यांना, म्हणून त्यांनी तेवढं सुद्धा आमच्यासाठी केलेलं आहे. आणि मला अजून आठवतं की मी एकदा रुसले होते तर त्यांनी मला मनवलं. आणि ते एकदम नाही का, म्हणजे असं मामा म्हणूनच नाही, तो एक मित्र होता, तो एक म्हणजे बाप होता किंवा आई, हे सगळे रूपं मी त्यामध्ये पाहिलेले आहेत वैयक्तिक ह्याच्यानी. माझ्यासाठी तरी ह्या सगळ्या गोष्टी मी त्यात पाहिल्या होत्या. आणि तो जेव्हा कधी पण घरी यायचा ना तर असं म्हणजे आनंद व्हायचा की जरी कळलं ना फोनवर मम्मीला की योगेश मामा येतोय बरं का घरी, तर असं आनंद वाटायचं की बाबा कधी येतोय असं व्हायचं गोष्टी. त्याच्यामुळे तो कधीच आपल्यापासून लांब नाही गेला. तो नेहमी आपल्याबरोबरच राहणार आहे आणि आपल्या हृदयात असणार आहे. आणि मी त्याच्या बड्डेसाठी खरंच त्याला योगेश मामा मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे आणि लव यू ऑल. आम्ही तुला सगळेजण खूप 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 प्रेम करतो. थँक्यू. पण मग मला असं वाटलं की जो काही टाईम मी मामासोबत स्पेंड केला तोच जर मी सांगितला ना तर म्हणजे ते ज्या आठवणी आहेत, ज्या मी कुठेतरी मागे सोडल्या, ते ज्या आठवणी आपण आपल्या डेली रुटीनमध्ये जे मागचे दिवस आपण विसरलो ते जर मी आठवले तर मलाही त्याचा खूप आनंद होईल. आणि जेव्हा समोरचा तो ऐकेल जे क्षण मी मामासोबत घालवले ते, किंवा जे मामा असताना जे नव्हते
जसं की समायरा असेल, राघव, म्हणजे राघव होता पण ते खूप लहान होते सगळेजण. आयुष, राघव हे सगळेजण खूप लहान होते. म्हणजे त्यांना इतकं माहीत नाही की मामाच्या ॲक्च्युलीमध्ये तन्मय, बिट्टू, मामा म्हणजे काय, म्हणजे मामाचा सहवास कसा आम्हाला लाभला हे अजून त्यांना माहीत नाही आहे. मग मला असं वाटलं की मी तोच टाईम स्पेंड, म्हणजे मी तेच सांगेल की जो मी मामासोबत जो मी टाईम स्पेंड केला तोच मी सांगेल. फक्त आता मी सांगते, पण मी त्यावेळेस जे ते फील केलं होतं ना, ते मी आज देखील फील करते की ते जे प्रेम होतं मामाचं माझ्यासाठी, त्याचा जो जीव होता माझ्यावर, ते मी आत्ता सुद्धा फील करते. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की मी एक काही दिवस मी उस्मानाबादला होते राहायला. तर उस्मानाबादला राहायला असताना झालं असं की माझा बर्थडे त्याच दरम्यान आला होता, म्हणजे ज्यावेळेस मी उस्मानाबादला राहायला होते. तर मामा आणि त्यावेळेस मामाला म्हणजे तो ग्रामसेवक म्हणून लागला होता मामा त्यावेळेस नवीनच लागला असेल कदाचित तो. तर झालं असं की मी काय केलं, म्हणजे बड्डे होता आणि माझ्याजवळ कोणीच नव्हतं, म्हणजे मम्मा पण नव्हती, दीदी नव्हती, काही कोणी नव्हतं, आणि आई वगैरे फक्त मी आई म्हणजे उस्मानाबादला होते. तर त्या दिवशी मला थोडंसं वाईट वाटत होतं की मला मम्माची थोडीफार आठवण येत होती की यार आज मम्मा असते तर चांगलं झालं असतं, असं मला वाटत होतं, पण काही ऑप्शन नव्हता. आणि पण मला असं वाटलं की आता मम्मा नाही तर आता माझा बड्डे पण कोण सेलिब्रेट नाही करणार आणि आता मला नवीन ड्रेस पण नाही मिळणार, असं मला वाटलं होतं. पण झालं असं की मामाने जाण्यापूर्वी म्हणजे तो ऑफिसला जाण्यापूर्वी त्याने आईकडे पैसे दिले. आईला सांगितलं की ती यासाठी ड्रेस घेऊन ये, हे असं त्याने आईकडे पैसे दिले. आईला सांगितलं की ती यासाठी ड्रेस घेऊन ये, हे असं कर म्हणून, तिला घेऊन जा, तिला जो ड्रेस आवडेल तोच ड्रेस आण म्हणून. तर आई मला घेऊन गेली होती. एक खूप सुंदर फ्रॉक होता तो, खाली असा ग्रीन कलरचा, त्याला असं ते खाली होतं ग्रीन कलरचा, आणि वरचा जो होता त्याचं पेटी ते स्किन कलरची, व्हाईट कलरची होती, त्याच्यावरची चमकी होती. खूप छान ड्रेस होता, म्हणजे आज सुद्धा मला तो ड्रेस आठवतो. तर मग ते मामाने माझ्यासाठी म्हणजे तो ड्रेस घ्यायला सांगितला आणि मी घेतला, आईने मला घेऊन दिला. आणि मग मला असं वाटलं की ड्रेस वगैरे झालं सगळं, पण मला असं संध्याकाळी काही केक नाही, काहीच नाही. आणि बड्डे म्हणजे केक नाही, लहान असताना तर बड्डे म्हणजे खूप महत्त्वाचा असतो, आणि केक नाही, काही नाही. पण मला असं वाईट वाटत होतं, पण काय करणार ना, ठीक आहे. असं मी शांत बसले की जाऊ देत, काही नाही म्हणून. पण मला मी असं एक्सेप्ट केलंच नव्हतं की मामा त्याचं काम लवकर उरकून येईल म्हणून. मी झोपी पण गेले, म्हणजे त्यावेळेस अंजू माऊ का अरुमो कोणीतरी होतं घरी, आता मला इतकं आठवत नाही आहे. आणि मी झोपी गेले. पण मामा रात्री 12च्या आधी, तो फक्त माझा वाढदिवस आहे म्हणून तो 12च्या आधी तो केक घेऊन आला होता. मला म्हणजे खूप छान वाटलं होतं त्यावेळेस, मी खूप जास्त हॅप्पी झाले होते. आणि मामाने जो केक आणला होता तो पण खूप सुंदर होता. त्याच्यावर एक असं गुलाब होता, ते गुलाब मी 2 महिने जपून ठेवलं होतं. म्हणजे ते केकची जी क्रीम असते ना, त्याच्यामध्ये ते त्यांनी जे गुलाब त्यांनी बनवलं होतं ते गुलाब मी खूप दिवस ते जपून ठेवलं होतं. ते गुलाब खूप छान सपोर्ट केला होता, एका मोठ्या भावासारखा, जरी तो लहान असेल तरी पण. आणि एक मामा म्हणून त्याने जे काही मला, दीदीला, आम्हाला इमोशनली हँडल केलं, आधार दिला, मम्मीच्या बदलीच्या वेळेस, सगळ्या गोष्टी खूप छान होत्या मामासाठी. आणि मी खरंच देवाचे खूप आभार मानते की देवाने मला इतका छान मामा दिला. मी दिलाच म्हणेल, कारण की माझ्यासाठी तो आज असल्यासारखाच आहे. माझ्यासाठी नाही आहे असं नाही आहे तो. कारण की ज्यावेळेस आत्ता मध्यंतरी गेल्या वर्षी जेव्हा आपण उस्मानाबादला गेलो होतो, त्यावेळेस मला प्रत्येक क्षणी आठवत होतं की ज्यावेळेस मी त्या फोटोकडे बघायचे ना, त्यावेळेस मला असं वाटायचं की मामा माझ्याकडे बघतोय, तो मला काहीतरी, म्हणजे असं नाही की इथे मामा नाही आहे, असं नव्हतं. त्याची उपस्थिती नाही, पण आम्ही रुसलेलो दिसलो ना, येणार मामा, तुम्हाला काय झालं विचारणार, तुम्हाला हे खायचं आहे का, आम्हाला काहीतरी खाऊसाठी पैसे देणार, जाऊन हे घेऊन या सांगणार, किंवा हसवणार, काही ना काही असे मस्त हे करणार की आम्ही जे रुसलेलो असायचो ना, आम्ही एकदम नॉर्मल होऊन जायचो, एकदम नॉर्मल व्हायचो. खूप छान होता ते, म्हणजे मी. पण नंतर मामा म्हणलं की नको काळजी करू, मी येईल तुझ्या प्रोग्रामला. मामाने त्याचं ते जे वचन होतं ते त्यांनी पाळलं. तो राईट माझ्या प्रोग्रामच्या वेळेस तो आला होता. तो जो फोटो लावला आहे घरामध्ये तबलाचा, तो त्याच वेळेस त्याच प्रोग्राम लावला. सगळ्यांनीच नाही, पण त्या घराशी रिलेटेड सगळेजण तुम्ही आहात, सगळेजण त्या घराशी तुम्ही बांधलेले आहात.
एक इमोशनली तुमची सगळ्यांची अटॅचमेंट आहे. जरी तुम्ही आता सगळेजण खूप दूर दूर राहता, वेगवेगळीकडे आहात, तरी देखील उस्मानाबादचं घर म्हटलं की तुमच्या सगळ्यांचे कष्ट असू द्या, तुम्ही कशाप्रकारे सगळ्या गोष्टींना सगळ्या संकटांना तोंड देत तुम्ही आहेत, म्हणजे खूप चांगले सगळेजण स्टेबल झालात, हे ते घर एक एक्झाम्पल आहे त्यासाठी. म्हणजे त्या घरातून तुम्ही सगळेजण तिथून आलेले आहात. आणि कदाचित योगेश मामासुद्धा त्या घरासोबत खूप जास्त अटॅच होता. सो त्याला पण असं वाटतं की नको हे घर विकायला. आणि मी सतत सांगत होते आईला की नको विकायला म्हणून वगैरे. पण आणि याच्या मागचं मेन कारण काय होतं, हे घर नाही विकायचं, कारण अंजुमला तिथं नोकरी पुढे लागणार होती. कारण की आता जेव्हा मध्यंतरी पण मामा माझं स्वप्न येत होतं की घर नको विकू देऊ, तर त्याच दरम्यान अंजुमला तिथे नोकरी लागली. म्हणजे एका दृष्टीने ते सेफ साईड झाली की चलो बाबा आत्ता तरी म्हणजे सध्या तरी घर ते म्हणजे घर आत्ता तरी विकायचं नाही म्हणून. तर मी सगळ्यांना म्हणजे सांगेल की उस्मानाबादचं जे घर आहे विशेष करून ते काही कधीसुद्धा नको. त्याच्यामुळे मी सांगेल एक घराविषयी एक स्पेशल की मामाचा घरासाठी एक खूप हे आहे की घर ते विकायला नको म्हणून. आणि मामा विश यू हॅपी बर्थडे. हेच म्हणेल की तुझ्यासोबत आम्ही खूप छान टाईम स्पेंड केला तू असताना. आणि आज देखील आम्ही त्या जेव्हा मेमरीज आठवतो त्या आमच्या सगळ्यांसाठी असं घडणार आहे, काहीतरी घडणार होतं, तर त्यावेळेस देखील मामा मला येऊन सतर्क करायचा की हे असं असं आहे, हे नको होऊ देऊस, किंवा हे होणार आहे. हॅपी बर्थडे योगेश मामा. मी लहान होतो त्यावेळी, मला जास्त काय आठवत नाही, पण मला फक्त एवढंच आठवतं की मी तुला चिडवायचो की या मामाच्या पोरीला एका झटक्यात पटवलं आणि तू बिर्याणी खात खात म्हणायचा जा रे तुला कोण देतंय. मला लकी मानतो की मी एवढी चांगली आठवण तुझ्यासोबत बनवू शकलो. मामा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आठवतो तो वाढदिवस, तो धिंगाणा नि मस्ती, तो राडा आणि तो गोंधळ, मध्येच आईचा ओरडा,
पण आमचा मात्र गाढवासमोर वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता. कधी रुसायचो तर कधी फुगायचो, तर कधी तुझ्याबरोबर जेवण्यासाठी उपाशी राहायचो. पण रात्री कितीही उशीर झाला तरी तुझी वाट पाहायचो. आला तू की तू आवाज द्यायचास, मग मात्र तुझा राग पण यायचा आणि आनंदही व्हायचा. कारण ती मजा करायची, बाहेर जाऊन कडी लावून क्रिकेट खेळायची, त्या किरांदारात बॅटऱ्या लावून मच्छराचीही पर्वा न करता खेळायची. खेळून खेळून दमून जायचो आणि सगळे एका ताटात जेवायला बसायचो. झोपतानाही सगळे कुठेही जागा मिळेल तिथं झोपायचो. उशिरा उठायचो आणि तुला उठवायचो. तुझी ती कामाची गडबड आणि मध्येच आमची लुडबुड, त्यात आईची धावपळ तुला खाऊ घालण्याची. भारीच मजा यायची. रुसलो जरी आम्ही तरी तू रुसवा काढणारा, फुगलो जरी आम्ही तरी तू फुगवा काढणारा. रात्र कधी उलटायची हे कळायचंच नाही. तुझा तो डान्स तर विसरणं शक्यच नाही. ढेरी हलवत तू डान्स करायचास, आया हे राजा, लोगो रे लोगो, आणि आम्ही मात्र बॅकग्राऊंड म्युझिक द्यायचो. तू केलेली चिकनची भाजी असो वा तुझा डान्स असो, खरंच एक नंबर मजा यायची. सुट्टी आणि उस्मानाबाद फुल धमाल, फक्त धिंगाणा धिंगाणा आणि धिंगाणाच, फुल एन्जॉय. कधी दिवस सरले, वर्षे सरली कळलंच नाही. आजही त्या आठवणी जिवंत आहेत. तू आमच्यामध्ये जिवंत आहेस. तो प्रत्येक क्षण आम्ही जगलो तो तुझ्यामुळे. तो आनंदाचा अनुभव जो आला तो तुझ्यामुळे. खरं तर मी तुला काहीच देऊ शकत नाही, हा, पण नक्कीच थँक्यू म्हणू शकते या सगळ्या आठवणीसाठी, त्या प्रत्येक क्षणासाठी. थँक्यू मामा, आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू योगेश मामा. त्याच्या पगारातलं पण त्यांनी खूप त्याच्या गावामध्ये काम करत होता, त्या खेड्यागावांमध्ये वगैरे जे काही गरीब लोक होते त्यांनासुद्धा तो पेमेंट झाल्या त्यांची मदत करायचा. तो आधी कधी कधी त्याच्याकडं स्वतःसाठी सुद्धा, स्वतःच्या वैयक्तिक खर्चासाठी सुद्धा तो पैसे सेव्ह करत नव्हता. इतकी त्याची सेवाभावी वृत्ती होती, ती मला फार आवडत होती. पण ती एकच गोष्ट नाही, बऱ्याच कलागुणांनी, बऱ्याच वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असा होता आणि सात्विक सरळ तर होताच. पण होता म्हणण्यापेक्षा अजूनसुद्धा वाटतं की तू आहेस कुठेतरी योगेश मामा, आणि तू आम्हाला नेहमी मोटिवेट करत आलास. आमच्यासाठी फार आयडियल आहेस तू, आणि तू खूप छान बर्थडे डिझर्व करतोस. आम्ही तुला काहीच असं नाही रे, म्हणजे तुला शोभेल असं आम्ही काहीच तुला देऊ शकत नाही विशेषसुद्धा. पण एक मागणं आहे देवाकडे की तू जिथे कुठे असशील तिथे सुखी राहा, आनंदी राहा, आणि देव तुझं रक्षण करो. प्राऊड ऑफ यू. योगीच्या आवडीचं एक गाणं आहे. आने वाला पल जाने वाला है, हो सके तो इसमें जिंदगी बिता दे, पर ये भी जाने वाला है. आने वाला पल जाने वाला है, एक बार वक्त से लम्हा गिरा कोई, एक बार वक्त से लम्हा गिरा कोई, गिरते हुए कहा उस पार मैं चली, थोड़ा सा हंसा के थोड़ा सा रुला के, पले भी जाने वाला है. आने वाला पल जाने वाला है, आने वाला पल.
फिरुनी नवी जन्मीन मी, एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मीन मी, फिरुनी नवी जन्मीन मी. स्वप्नाप्रमाणे भासेल सारे, जातील साऱ्या लयाला व्यथा. भवती सुखाचे स्वर्गीय वारे, नाही उदासी नातता, ना बंधने वा नाही गुलामी, भीती अनामी विसरेन मी, हरवेन मी, हरपेन मी, हरवेन मी, हरपेन मी, तरीही मला लाभेन मी, एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी, फिरुनी नवी जन्मेन मी. आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोमेजल्या वाचुनी, माझ्या मनीची गुज घ्या जाणून या वाहणाऱ्या गाण्यातुनी. आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोमेजल्या वाचुनी, माझ्या मनीची गुज घ्या जाणून या वाहणाऱ्या गाण्यातुनी. लहरेन मी, बहरेन मी, लहरेन मी, बहरेन मी, शिशिरातुनी उगवेन मी, एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी, फिरुनी नवी जन्मेन मी. तूच भाऊ म्हणून लाभावास जन्मोजन्मी, फिरून फिरून पुन्हा तू जन्माला ये. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. गॉड ब्लेस यू बेटा. हॅपी बर्थडे योगी दादा. हॅपी बर्थडे. तुम्हारा से हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे योगेश मामा.